चिखलणी दरम्यान मृत शेतकरी कुटुंबाला पवनीच्या नगराध्यक्षांचे सांत्वन। डॉक्टर विजयाताई नंदुरकर यांची समस्यांची जाण घेऊन तत्काळ आर्थिक मदत। शेतकरी अपघात विमा योजनेतून सहाय्यासाठी तहसीलदारांशी चर्चा, ग्रामस्थांच्या प्रश्नांनाही दिले प्राधान्य। निवडणुकीच्या काळात विकासाच्या गाजावाजात जनतेला आश्वासनांची सरबत्ती करणारे अनेक लोकप्रतिनिधी निवडणुका संपताच जनतेपासून दुरावतात, अशी सर्वसाधारण धारणा असली तरी काही अपवाद समाजात आशेचा किरण ठरतात। क्षेत्र आपले, जनता आपली या भावनेतून राजकारणाबरोबरच समाजकारणाची नाळ जपणाऱ्या पवनीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर विजयाताई नंदुरकर यांनी याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा घडवून आणले आहे। लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथील 45 वर्षीय शेतकरी मधुकर नामदेव राऊत यांचा चिखलणी दरम्यान झालेल्या भीषण अपघातात मार्च 13 रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता। या हृदयद्रावक घटनेनंतर राऊत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी डॉक्टर नंदुरकर यांनी स्वतः पुढाकार घेत कुटुंबाला सांत्वनपर भेट देऊन मदतीचा हात दिला आहे। प्राप्त माहितीनुसार उन्हाळी धानाच्या रोवणीसाठी शेतात बैलजोडीच्या सहाय्याने चिखलणी करत असताना मधुकर राऊत यांचा पाय लाकडी फणीमध्ये अडकला। बैलजोडीने फरफटत नेल्याने त्यांच्या डोक्यासह हात पायांना गंभीर दुखापत झाली आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात पत्नी आणि अनुक्रमे 8, 10 व 12 वर्षांच्या 3 चिमुकल्या मुली असा परिवार आहे। वडिलांचे छत्र हरपल्याने या निष्पाप बालिकांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेची माहिती मिळताच डॉक्टर विजयाताई नंदुरकर यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत मांदेड येथे धाव घेतली। त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांच्या वेदना जाणून घेतल्या व यथाशक्ती आर्थिक मदतही दिली। यावेळी त्यांनी कुटुंबियांना धीर देत शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी लाखांदूरच्या तहसीलदारांशी चर्चा केली असून त्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला। याशिवाय रेशनसह इतर मूलभूत अडचणींचाही त्यांनी आढावा घेत संबंधित यंत्रणेकडे त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। यावेळी त्यांच्या समवेत विरलीच्या सरपंच गोदावरीताई महावाडे, प्रफुल्ल नागतोडे, रूपचंद बुरडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान मांदेड येथे नियमित बससेवा नसल्याने ग्रामस्थांना, विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना लाखांदूर येथे शिक्षणासाठी जीवघेणा सायकल प्रवास करावा लागत असल्याची बाबही पुढे आली। मृत शेतकऱ्याची मोठी मुलगी 6व्या वर्गात शिक्षण घेत असून तीही सायकलने प्रवास करत असल्याची माहिती समोर आली। यावर तातडीने दखल घेत डॉक्टर नंदुरकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असून बसफेरी सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले।